नामदेव शास्त्री महाराज यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आरोपींना मारहाण झाली तीही दखल घेण्यासारखीच आहे असं त्यांनी म्हटलंय। दुसरं म्हणजे धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा नाही, 53 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे असं नामदेव शास्त्री महाराज म्हणतात। नाही, कसं आहे की ती जी हत्या झाली इतकी क्रूर होती, इतकी निर्घृण होती, इतकी किळसवाणी होती की तिला काळीमा फासणारी होती। पण त्याच्याबद्दल विशेष न बोलणं, जाऊ द्या आता काय म्हणावं आपण। पण मला, कारण मी फार छोटी आहे आणि ते अतिशय म्हणजे विचारवंत आहेत, विद्वान आहेत, पण मला दुःख झालं एवढंच मी परत त्याच्यावर देखील म्हणू शकते। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही त्याचं पक्षनेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे असं ज्यावेळेला नामदेव शास्त्री म्हणतात त्यावेळेला नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आलेली आहे असं म्हणायचं का, असं तुम्ही मानता का? नाही, नक्कीच नाही, कारण जेव्हा मी पेपर्स घेऊन, आपल्याला माहिती आहे की मी पेपर घेऊन जेव्हा अजित पवारांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांना देखील दिले तेव्हा अजित पवार ते पेपर बघून अतिशय गंभीर झाले आणि त्याने एक एक पान बाय पान मी जेव्हा ते पेपर्स दाखवले, एक नाही अनेक मीटिंग्स ज्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या एकत्र होत्या, त्या कंपनीत राख येते, महाजनकोकडनं येते, आर्थिक नफा मिळवला, त्यातले पैसे जगमित्रकडे वळवले, त्याच याच्यातनं जमिनी घेतल्या गेल्या, या सगळे डिटेल्स मी जेव्हा दाखवले होते ते त्यांच्या पक्षातल्या अजित पवारांना देखील माहित नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित म्हणूनच माहिती नसावं, कारण त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना जर माहित नव्हतं तर नामदेव शास्त्रींना माहिती असणं शक्यच नव्हतं। तर म्हणून मी म्हणते की माझे जे पेपर आहेत ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आता व्यवस्था करणार आहे। नक्कीच, धन्यवाद दमानियाजी, तुम्ही तुमची भूमिका आणि तुमची प्रतिक्रिया TV9 मराठीकडे सविस्तरपणे मांडण्यासाठी।